आपण नवनीतचा प्रश्नपत्रिका संच सोडवत होतो आणि ॲक्टिव्हिटी सेकंड सोडवत होतो. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करून झाला होता. आता आपण हा सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचं पाहणार आहोत. पॅरेग्राफच्या थ्रू याचे आन्सर शोधणार आहोत. तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर आपल्या पेजला फॉलो करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे, तिथे फुल लॉंग व्हिडिओज आहे त्याच्या. आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन. द कंट्री वेअर द माउंट हँगशान इज सॅच्युरेटेड. माउंट हँगशान आहे हे कुठे सॅच्युरेटेड आहे, कोणत्या कंट्रीमध्ये आहे, तर ते चायनामध्ये आहे. कोणत्या कंट्रीमध्ये आहे माउंट हँगशान? हे चायनामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे द फेमस डॅम इन इजिप्त ऑन रिव्हर नाईल. नाईल नदी आहे कोणत्या डॅमवरती आहे, फेमस डॅम आहे, तर अस्वान नावाचा डॅम आहे. अस्वान हाय डॅम आहे, तिथे नाईल नदीवरती आहे तो. द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम इज ॲडमिनिस्ट्रेड बाय. कोण करत असतो वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम? तो वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम हे कोण करत असतो? युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी करत असते. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कम्युनिटी. द नाईल व्हॅली कंटेंट मेनी एशियंट्स. आता एन्शंट्स कुठे असतात, म्हणजे की नाईल व्हॅली आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर हे पहा इकडे आहे. तर नाईल व्हॅली इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, एशियन्स ऑफ इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. म्हणजे ही जी नाईल नदी आहे, व्हॅली आहे, नदी आहे, त्यामध्ये कोणत्या संस्कृती भेटलेली आहे की नाही, की इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स भेटलेले आहे हे. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत एमधला. द सिग्निफिकंट ॲस्पेक्ट रिक्वायर्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये हे करण्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहेत वर्ल्ड हेरिटेज होण्यासाठी? की एक तर कल्चरल आणि नॅचरल इम्पॉर्टन्स असणं महत्त्वाचं आहे. कशाच्या थ्रू ठरवलं जातं? की वेगळेपण कशामध्ये आहे? कल्चरल, एका सांस्कृतिक वारशाद्वारे आणि नैसर्गिक गोष्टीद्वारे ठरवलं जातं. आता करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे आहेत आपल्याला. डिटरमाइन म्हणजे याचा काही शब्द दिलेले, त्याचे बरोबर शब्द त्याच मिनिंगचा कोणता शब्द असेल. डिटरमाइन करणे म्हणजे ठरवणे, आणि डिसाईड करणे म्हणजे पण ठरवणे. नंतर काय? मॉन्युमेंट. मॉन्युमेंट म्हणजेच काय असतं? की बिल्डिंग, स्मारक. तर ऑप्शन नंबर आपला सी. सिग्निफिकंट म्हणजेच काय? महत्त्वाचं. डी इम्पॉर्टन्स म्हणजे याचा अर्थ सुद्धा महत्त्वाचंच होतं. नंतर डिझास्टर्स आहे. मग डिझास्टर्स म्हणजे काय आहे? आपत्ती येणे. तर क्लायमॅटिकली आपत्ती असते. ऑप्शन नंबर थर्ड. आता डू ॲज डायरेक्ट. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? ॲज विल ॲज ॲड करायचं आहे. आता आपण नॉट ओनली बट ऑल्सो पाहिलं किंवा ॲज विल ॲज पाहिलं, जर आपल्याला जास्त कॉन्सेप्ट क्लिअर नसेल, सिम्पली आपण काय करू शकतो की सेंटेन्स आहे जशाला तसं लिहिणार, आणि याच्यामध्ये जे अँड दिलेला आहे त्या अँडच्या जागी फक्त आपण काय ॲड करणार आहोत? ॲज विल ॲज. आणि पूर्ण सेंटेन्स जशाला तसं लिहिणार, फक्त अँड हा कट करणार आणि त्याच्या जागेवर काय यूज करणार? ॲज विल ॲज. इतके सोप्या प्रकारे आपण करू शकतो. त्यानंतर आता हे सेंटेन्स आहे, याची सुरुवात आपल्याला कशाने करायची? अँड इंटरनॅशनल कॅम्पेन याने सुरुवात करायची आहे, आणि पुन्हा सेंटेन्स पॅसिव्ह वायमध्ये लिहायचं आहे. मग कसं करू शकतो? अँड इंटरनॅशनल कॅम्पेन, an international campaign was launched by UNESCO in 1959 to protect the temples and artifacts.